हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये आपण बोलणार आहोत हिमोफिलिया बद्दल. ब्लड रिलेटेड डिसीज आहे, सगळ्यात महत्त्वाचा डिसीज आहे आणि याचा रेफरन्स जेनेटिक्स मध्ये सुद्धा बघायला मिळतो. विविध क्रॉसेस जे आहे याच्यामध्ये बघायला मिळते आणि खूप सारे एमसीक्यूज जे आहे तेही विचारले जातात. तर जरा याच्याबद्दल थोडे डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता हिमोफिलिया जो आहे तो जो आहे त्याला एक दुसरं पण नाव वापरलं गेलेलं आहे, ते म्हणजेच ब्लीडर्स डिसीज असंही नाव बघायला मिळतं. आणि हे जे नाव आहे ते जास्त सोपं आहे समजण्यासाठी हिमोफिलियापेक्षा. आता हिमोफिलियाचा एकदम सोपा टेक्निकल अर्थ सांगायचा झाला तर तो म्हणजेच काय, की ज्याच्यामध्ये रक्तप्रवाह चालूच राहून जातो. म्हणजे अशा प्रकारचा डिसीज ज्याच्यामध्ये रक्त जे आहे, जर समजा एखादी इंजुरी झाली, एखादी वुंड असेल, एखादी जखम असेल, तर त्या केसमध्ये रक्तप्रवाह आहे जो तो सुरूच राहून जातो. समजा एखादी इंटरनल डॅमेजही झाला असेल, इंटरनल इंजुरी असेल, तर त्यामध्येही रक्तप्रवाह चालू राहून जातो आणि म्हणूनच नाव ब्लीडर्स डिसीज असंही पडलेलं बघायला मिळतं. त्याचं अजून एक डिसीज असं आहे, नाव पडलेलं आहे, त्याला रॉयल डिसीज जे आहे ते सुद्धा म्हणतात. आता मुद्दाम मी हे नावाचा अर्थ काय हा आता सांगणार नाही, काही लोकांना, बऱ्याच लोकांना आयडिया असेल पण, आणि ज्यांना नाहीये थोडंसं थांबून घ्या, पुढे जाऊन आपण याचा रेफरन्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता हा जो काही हिमोफिलिया नावाचा डिसीज आहे तो होतो तरी का? आता थोडासा सर्क्युलेशनचा भाग इथे बघायला मिळतो, की रेस्पिरेशन सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये ब्लड क्लॉटिंगचा फेनॉमेनॉन जो आहे तो फार महत्वाचा आहे. ब्लड क्लॉटिंग मध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, की प्लेटलेट्स जे आहेत, म्हणजे आपल्या ब्लड मधल्या प्लेटलेट्स जे आहेत त्या ब्लड क्लॉटिंग करतात. प्लेटलेट्स ज्या आहेत त्या प्लेटलेट्स टोटल 13 वेगळे वेगळे फॅक्टर्स, 13 वेगळे वेगळे गोष्टी ज्या आहेत ते बनवतात ज्याने ब्लड क्लॉटिंग होते. आता या 13 पैकी फॅक्टर नंबर 6 जो आहे तो तर काय इनॅक्टिव्हच आहे. म्हणजे 13 पैकी 12 फॅक्टर जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो मी इथे ब्लड क्लॉटिंग साठी आपल्याला टोटल किती फॅक्टर्स लागत आहेत? टोटल 13 फॅक्टर्स. आणि 13 पैकी किती ऍक्टिव्ह फॅक्टर आहे? 12 ऍक्टिव्ह फॅक्टर्स जे आहे ते बघायला मिळत आहे. मी हे असंच लिहितो, ह्याचं कारण पण आहे की एमसीक्यू मध्ये ना आपल्याला विचारतात, कधी कधी एमसीक्यू असे फिरून पण येतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, हाऊ मेनी टोटल फॅक्टर्स आर प्रोड्यूस फॉर ब्लड क्लॉटिंग. सो टोटल 13 फॅक्टर आहेत, बट हाऊ मेनी ऍक्टिव्ह फॅक्टर्स आर देअर? सो 12 ऍक्टिव्ह फॅक्टर्स आहेत. मग कोणता इनॅक्टिव्ह आहे तेही महत्वाचं आहे. सो फॅक्टर नंबर 6 जो आहे तो इनॅक्टिव्ह आहे, हे लक्षात ठेवाल. हाही एमसीक्यू साठी खूप महत्वाचा विषय आहे. सो ब्लड क्लॉटिंग साठी 13 फॅक्टर्स जे आहेत ते बनवले जातात. कोण बनवत आहेत आपल्याला हे माहिती आहे, प्लेटलेट ज्या आहेत त्या बनवत आहेत. ओके, थ्रोम्बोसाइट्स ज्यांना आपण म्हणतो ते हा जो काही प्रकार आहे ते बनवत आहेत. आता विषय हा आहे की 13 फॅक्टर्स टोटल आहेत. आता त्याच्यापैकी हिमोफिलियाचा कोणत्या फॅक्टरशी खूप संबंध आहे? बघा, 13 पैकी 12 फॅक्टर आपल्याला हवे आहेत आणि 12 फॅक्टर्स प्रोड्यूस झाले तर रक्त गोठण्याची किंवा जखम भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. एखादी इंजुरी, एखादी वुंड झाली तर जखम भरण्याची प्रोसेस हे 12 ऍक्टिव्ह फॅक्टर्स तयार झाल्यानंतर होते. पण हिमोफिलिया नावाच्या डिसीज मध्ये, ब्लीडर्स डिसीज मध्ये 2 फॅक्टर जे आहेत ते बऱ्याच वेळा अब्सेंट राहून जातात. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जो बघायला मिळतो तो आहे फॅक्टर नंबर 8. त्याला मी रोमन मध्ये लिहितो मुद्दाम 8 लिहिण्यापेक्षा, कारण की रोमन मध्येच यांचं जे नेमिंग आहे ते केलं गेलं आहे, रोमन अंकांमध्ये. आणि इकडे फॅक्टर नंबर 9 जो आहे तो सुद्धा. हे 2 फॅक्टर आहेत आणि ह्या दोघांचाही अब्सेन्स जो आहे तो बघायला मिळतो आपल्याला. सो इथे अब्सेन्स ऑफ फॉलोइंग फॅक्टर म्हणजे दिलेले फॅक्टर जे आहे त्यांचा आपल्याला इथे विषय बघायला मिळेल. फॅक्टर नंबर 8 आणि फॅक्टर नंबर 9 हे दोघेही अब्सेंट राहिले तर हिमोफिलिया होतो. जर फॅक्टर नंबर 8 अब्सेंट राहिला तर हिमोफिलिया टाईप ए होतो, म्हणजे हिमोफिलियाचा टाईप ए होतो. आणि 9 जर असेल, म्हणजे फॅक्टर नंबर 9 जर मिसिंग असेल तर हिमोफिलिया जो टाईप बी आहे तो आपल्याला होताना बघायला मिळतो. तर हिमोफिलियाचे 2 प्रकार आहे, टाईप ए आणि टाईप बी. फॅक्टर नंबर 8 मिसिंग असेल तर टाईप ए, फॅक्टर नंबर 9 मिसिंग असेल तर टाईप बी. आता दोघंही फॅक्टर एक्झॅक्टली करता काय ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. फॅक्टर नंबर 8 ला ना ऍक्च्युली टेक्निकल एक नाव पण दिलेलं आहे आणि त्याला म्हणतात अँटी हिमोफिलिक फॅक्टर असं नाव पडलेलं आहे. हे कोणाचं नाव आहे? फॅक्टर नंबर 8चं. आणि फॅक्टर नंबर 9 जो आहे ना त्याला पीटीसी असं शॉर्ट फॉर्म आहे. तर त्याला प्लाझ्मा प्लास्टिन कॉम्पोनंट असंही म्हणतात. प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन कॉम्पोनंट असं नाव पडलं आहे. तर फॅक्टर नंबर 8चं नाव आणि फॅक्टर नंबर 9चं नाव.
आता हे दोघंही फॅक्टर्सची ही नावं आहेत आणि एक्झॅक्टली हे करतात काय बघा. फार सोपा मुद्दा आहे. फॅक्टर नंबर 8 आणि फॅक्टर नंबर 9 हे दोघंही मिळून काम करतात. मग दोघांपैकी कोणाचाही अब्सेन्स असेल ना तर प्रॉब्लेम होणारच आहे. मग फॅक्टर नंबर 8 नसू द्या किंवा फॅक्टर नंबर 9 असू द्या, ब्लीडर्स डिसीज हिमोफिलिया तर होणार आहे. बघा मी सिंपल समजून सांगतो. फॅक्टर नंबर 8 आणि फॅक्टर नंबर 9 हवेच आहे. का हवे आहे इकडे लक्ष द्या, फार महत्वाचा विषय. समजा फॅक्टर नंबर मी इथे 8 लिहितो. समजा हा फॅक्टर नंबर 8, ओके, आणि हा फॅक्टर नंबर 9. आता हे दोघंही का हवे आहेत आणि दोघंच का हवे आहेत? दोघंही जे आहेत ते सोबत मिळून काम करतात खरं तर. सो फॅक्टर नंबर 8 आणि फॅक्टर नंबर 9 दोघंही मिळून काम करतात. आणि कोणाला जागा करता माहिती का? ऍक्च्युली ते जागा करतात फॅक्टर नंबर 10 ला. हा 10 नंबरचा फॅक्टर जो आहे त्याला जागा करतात. सर पण मग गरज काय फॅक्टर नंबर 10 ची? काय गरज आहे? फॅक्टर नंबर 10 जो आहे ना तो फार महत्वाचा कॉम्पोनंट आहे. का? कारण की तो व्हिटॅमिन केच्या मदतीने, म्हणजे व्हिटॅमिन के त्याला हवाय. कोणाला? फॅक्टर नंबर 10 ला हवाय. फॅक्टर नंबर 10 ला व्हिटॅमिन के ची जर साथ मिळाली तर मग एक रिॲक्शन होते. कोणती रिॲक्शन सर? तर ती होते रिॲक्शन प्रोथ्रोम्बिनला कन्व्हर्ट करण्याची थ्रोम्बिन मध्ये. सो हा प्रोथ्रोम्बिन जो आहे त्याला थ्रोम्बिन मध्ये कन्व्हर्ट करण्याची रिॲक्शन होऊ शकते. सर काय गरज आहे रिॲक्शन करण्याची? प्रोथ्रोम्बिन जो आहे ना तो इनॅक्टिव्ह फॅक्टर असतो, त्याला ऍक्टिव्ह करावं लागतं. बरं सर ठीक आहे, प्रोथ्रोम्बिन इनॅक्टिव्ह फॅक्टर आहे, त्याला ऍक्टिव्ह करावं लागलं. पण का करावं लागलं? आता इथे रेफरन्स ना सर्क्युलेशनचा आहे. तुम्ही ब्लड क्लॉटिंगचं मेकॅनिझम स्टडी केलं असेल, इंट्रेन्सिक और एक्सट्रिन्सिक पाथवे, तर ब्लड क्लॉटिंगच्या मेकॅनिझम मध्ये ना ही रिॲक्शन दिलेली आहे, प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्जन थ्रोम्बिन मध्ये. ही रिॲक्शन झाली तर ब्लड क्लॉटिंग सुरू होतं. म्हणजे प्रायमरी स्टेज ही ब्लड क्लॉटिंग एखाद्या इंजुरीचं रक्त गोठणं, रक्त जे काही जखम भरण्याचे प्रोसेस आहे त्याची सुरुवात ह्या रिॲक्शन पासून होते. आणि प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिन मध्ये कन्व्हर्जन कोणामुळे होत आहे? फॅक्टर नंबर 10 मुळे होत आहे. आणि फॅक्टर नंबर 10 कधी ऍक्टिव्हेट होतोय? जेव्हा फॅक्टर नंबर 8 आणि 9 दोघ जण जाऊन त्याला ऍक्टिव्हेट करतात, दोघ जण मिळून त्याला ऍक्टिव्हेट करतात, अशी गंमत आहे. मग या दोघांपैकी कोणताही फॅक्टर अब्सेंट राहिला तर हिमोफिलिया होणारच आहे. म्हणजे ही रिॲक्शनच सुरू होणार नाही. मग हे दोघं नाही आले तर फॅक्टर नंबर 10 नाही, फॅक्टर नंबर 10 नाही तर ही रिॲक्शनच नाही. आणि त्यामुळे मग डिलेड ब्लड क्लॉटिंग किंवा खूप स्लो ब्लड क्लॉटिंग किंवा खूप वेळ लागतो ब्लड क्लॉटिंग व्हायला. आणि तोपर्यंत रक्तप्रवाह चालूच राहून जातो. खूप सारं रक्त जे आहे ते वाया जातं, म्हणून नाव पडलं ब्लीडर्स डिसीज असं. अशी ही खरं तर गंमत आहे. ओके, सो दिस इज द बेसिक फेनॉमेनॉन की एक्झॅक्टली हिमोफिलिया का होतो आहे. मग जर 8व्या नंबरचा फॅक्टर मिसिंग असेल तर टाईप ए म्हटलं गेलंय. 9व्या नंबरचा फॅक्टर मिसिंग असेल तर टाईप बी म्हटलं गेलं आहे. फक्त त्यांचे प्रकार जे आहेत ते वेगळे वेगळे झालेले बघायला मिळाले. ओके, सो दिस इज ऑल अबाउट की एक्झॅक्टली डिसीज काय होतो आहे. आता ह्या डिसीजची अजून एक गंमत आहे, ती म्हणजेच काय की हा डिसीज होतो का? सर हे ठीक आहे, मिसिंग आहे, सगळं कळलं, होतो का बरं आहे? तर हा जो डिसीज आहे जेनेटिक्सच्या भाषेमध्ये हा एक एक्स लिंक्ड डिसीज आहे. कोणता? एक्स लिंक्ड डिसीज आहे. आता इथे एक्स लिंक्ड डिसीजचा अर्थ काय होतो? हा एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड डिसीज आहे. कारण की हे दोघंही फॅक्टर बनवण्यासाठीचे जे जीन आहेत ना ते कुठे प्रेझेंट आहे? एक्स क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट आहे. एक्स म्हणजे जो काही सेक्स क्रोमोझोम असतो, म्हणजे जो तुम्हाला फिमेल आणि मेल मध्ये एक्स क्रोमोझोम जो बघायला मिळतो, ज्याला आपण म्हणूया की सेक्स क्रोमोझोम आहे तो, त्याच्यावरती हे दोघंही फॅक्टर बनवण्याचे जीन आहेत. आणि जर तो जीन नसेल, डिलिशन झालं असेल, त्या जीनचं सायलेन्सिंग झालं असेल, त्या जीनने स्वतः एक्सप्रेस न करण्याचं ठरवलं, तर हे दोघांपैकी कुठेतरी एक फॅक्टर मिसिंग राहील. अँड सो दॅट तुम्हाला ब्लीडर्स डिसीज जो आहे तो होताना बघायला मिळेल. इतकी सोपी कहाणी आहे. मग सर जर एक्स लिंक डिसीज असेल तर त्याच्या काही कंडिशन असतील ना, सगळ्यांना तर होत नाही. अगदी बरोबर. मग एक्झॅक्टली काय कंडिशन आहे? मग त्या कंडिशन समजून सांगतो मी. सो एक्स लिंक्ड डिसीज आहे याचा अर्थ इथे जीन्स फॉर फॅक्टर नंबर 8 and 9 are present on X chromosome are missing. सो जे फॅक्टर नंबर 8 आणि 9 चे जीन्स आहेत जे तुम्हाला एक्स क्रोमोझोम वरती बघायला मिळत आहेत ते मिसिंग आहेत आणि त्याच्यामुळे बहुतेक तुम्हाला हा डिसीज जो आहे तो होताना बघायला मिळतोय. मग सर मिसिंग असेल तर त्याला राईट कसं करायचं, लिहायचं कसं, म्हणजे आपण त्याचा जिनोटाईप कसा लिहिणार? मग समजून सांगतो. आता एक्स क्रोमोझोम मेल आणि फिमेल दोघांमध्येही असतो. मग मेल मध्ये काय कंडिशन आहे सर आणि फिमेल मध्ये काय कंडिशन आहे?
तर जिनोटाईप आपण कसा लिहितो बघा, एकदम सोपी सोपी गंमत आहे. मग मेलमध्ये आपण काय करतो, एक्स आणि वाय कंडिशन बघायला मिळते. आता जो जीन आहे, जो जीन आपण म्हणूया की हिमोफिलियासाठी फार महत्वाचा आहे, तो एक्स क्रोमोझोमवरती आहे, वाय क्रोमोझोमवरती नाहीच आहे. मग जर तिथे कंडिशन अशी असेल की जीन मिसिंग आहे, म्हणजे हिमोफिलिया होतो आहे, तर जेव्हा हिमोफिलिया होत असतो, म्हणजे त्या कंडिशनमध्ये हिमोफिलिया होत असतो, तर त्या केसमध्ये आपण कॅपिटल एच जे आहे ते असं लिहितो. सो कॅपिटल एच असेल तर कॅपिटल एच असेल, माय मिस्टेक, कॅपिटल एच असेल तर हिमोफिलिया नाहीये, ती नॉर्मल कंडिशन बघायला मिळते आहे. पण जर समजा इथे मी एक्स वरती स्मॉल एच लिहिला, तर इथे मला बघायला मिळेल हिमोफिलिक कंडिशन. सो इथे मी नॉर्मल कंडिशन जी आहे ती मेन्शन केली आणि इथे मी हिमोफिलिक कंडिशन जी आहे ती मेन्शन केली. म्हणजे ज्याच्याकडे इथे मी कॅपिटल एक्स लिहिला आहे ना, त्याच्याकडे हे दोघे जीन आहेत, त्या एक्स क्रोमोझोमवरती दोघे जीन आहेत आणि नॉर्मल ब्लड क्लॉटिंग होत आहे. पण मी स्मॉल एच मेन्शन करतो, याचा अर्थ तिथे जे जीन मिसिंग आहेत, हे दोघेही जीन मिसिंग आहे, या फॅक्टरला बनवणारे जीन, आणि त्यामुळे हिमोफिलिया कंडिशन बघायला मिळते. सो मेलमध्ये दोनच ऑप्शन आहे की एक तर मेल नॉर्मल ब्लड क्लॉटिंग दाखवेल किंवा मग हिमोफिलिक कंडिशन दाखवेल, असे हे दोन जिनोटाईप मेलसाठी बघायला मिळतात. म्हणजे एक्स लिंक्ड डिसीज आहे आणि एक्स क्रोमोझोम वरती जीन प्रेझेंट आहे की नाही त्याला दर्शवण्यासाठी कॅपिटल एच आणि स्मॉल एच असं मेन्शन केलं गेलेलं आहे. सर मग फिमेलमध्ये काय होतं? आता फिमेलमध्ये खेळ बदलतो. काय? फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहेत, बरोबर? मग काय होऊ शकतं की सर दोघांवरतीही नॉर्मल कंडिशन बघायला मिळेल, बरोबर? नॉर्मल कंडिशन बघायला मिळू शकते. दोघे एक्स क्रोमोझोम वरती कॅपिटल एच लिहितोय, याचा अर्थ असा झाला की दोघेही एक्स क्रोमोझोम वरती जीन प्रेझेंट आहेत, म्हणजे फॅक्टर नंबर 8 आणि 9 साठी जीन प्रेझेंट आहे. मग दोघे जीन प्रेझेंट आहेत म्हटल्यावरती फॅक्टर्स बनत आहेत, फॅक्टर्स बनत आहेत म्हणजे ब्लड क्लॉटिंग नॉर्मली होत आहे, डिसीज नाहीये. सोपं आहे. मग सर दोघंही एक्स क्रोमोझोम वरती स्मॉल एच मेन्शन केला तर याचा अर्थ फॅक्टर साठीचे जीन अब्सेंट आहेत, मिसिंग आहेत, म्हणजे ब्लड क्लॉटिंगला लागणारे फॅक्टर्स प्रोड्यूस होत नाहीये. ही कंडिशन आली हिमोफिलिक कंडिशन. ओके, ही कंडिशन हिमोफिलिक आली फिमेलमध्ये. पण फिमेलमध्ये अजून एक गंमत आहे. काय? की सर त्यांच्यामध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहेत, मग एकावरती कॅपिटल एच आणि एकावरती स्मॉल एच आला तर काय? त्याला काय म्हणायचं? तर ही जी कंडिशन आहे याला म्हटलं जातं कॅरियर कंडिशन. याला हिमोफिलिया कॅरियर म्हणतात. मग सर ह्या पर्टिक्युलर जिनोटाईपच्या पर्सनला, म्हणजे ज्याच्यामध्ये जी फिमेल एक्स एक्स क्रोमोझोम घेऊन आहे, तिच्या एका एक्स क्रोमोझोम वरती कॅपिटल एच म्हणजे ते जीन्स प्रेझेंट आहे आणि दुसऱ्या एक्स क्रोमोझोम वरती स्मॉल एच म्हणजे जीन प्रेझेंट नाहीये, मग तिला हिमोफिलिया आहे का? नाहीये तिला हिमोफिलिया. त्या पर्सनमध्ये, त्या फिमेलमध्ये नॉर्मल ब्लड क्लॉटिंग होतंय, नॉर्मल ब्लड क्लॉटिंग होतंय. पण ती फिमेल स्वतःमध्ये हिमोफिलिक जीन कॅरी करते, बरोबर? त्या फिमेलमध्ये आहे आणि त्यामुळे चान्स बनतो की ती फिमेल पुढे जाऊन हिमोफिलियाचा जीन ट्रान्सफर पण करू शकते, पुढच्या जनरेशनलाही देऊ शकते, हाही चान्स बनतो. मग ती स्वतः जीन कॅरी करते आणि पुढे जाऊन जीन दुसऱ्या जनरेशनला देऊ शकते, हेन्स द नेम कॅरियर असं म्हटलं. तिला डिसीज झालेला नाहीये, तिच्यामध्ये नॉर्मल ब्लड क्लॉटिंगच होतंय, फक्त इश्यू काय झाला की ती जीन कॅरी करते आहे. तर आता ही मांडणी का केलेली आहे, या मांडणीचं थोडंसं नंतर सांगेल. पण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय की आताच आपण थोडेसे जिनोटाईप जे आहे ते समजून घेतले. आणि त्या जिनोटाईप पैकी जो कॅरियर नावाचा जिनोटाईप आहे तो खूप विशेष आहे. कॅरियर म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये एका एक्स क्रोमोझोमवरती कॅपिटल एच म्हणजेच नॉर्मल जीन्स जे आहे ते प्रेझेंट आहे आणि दुसऱ्या क्रोमोझोमवरती स्मॉल एच ज्याच्यावरती जीन्स अब्सेंट आहे आणि फॅक्टर्स प्रोड्यूस होत नाहीये, हिमोफिलिया होतोय. हिमोफिलियाचा जीन तो आहे. आता हाच जो काही जिनोटाईप आहे, म्हणजेच कॅरियर जिनोटाईप जो आहे ना, तो क्वीन व्हिक्टोरियामध्ये बघायला मिळाला होता. क्वीन व्हिक्टोरिया जी 1819 ते 1901 ह्या टाइम पिरियडमध्ये बघायला मिळते आणि ती क्वीन व्हिक्टोरिया जी आहे तिच्यामध्ये ही कॅरियर कंडिशन बघायला मिळाली होती हिमोफिलियासाठी. मग ही कॅरियर कंडिशन तिच्यामध्ये बघायला मिळाली होती आणि तिच्यामुळे बऱ्याचशा तिच्या ऑफस्प्रिंगमध्ये, तिच्याच बऱ्याचशा मेंबर्समध्ये ती पास ऑन झाली होती. मग साधारणतः बऱ्याचशा युरोपियन कंट्रीज आहे, जर्मनी आहे किंवा रशिया देखील आहे, अशा बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये तिचे डिसेंडंट्स म्हणजे तिचे जे काही पुढच्या जनरेशनचे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये हा जीन ट्रान्सफर झाला, म्हणजे रॉयल फॅमिलीमध्ये हा जीन ट्रान्सफर झाला. म्हणून हिमोफिलियाला दुसरं नाव रॉयल डिसीज असं सुद्धा पडलं होतं. म्हणजे ब्लीडर्स डिसीज तर नाव आहे, पण रॉयल डिसीज नाव का पडलं तर क्वीन व्हिक्टोरिया पासून तो जीन जो आहे तो बऱ्याचशा रॉयल फॅमिलीच्या मेंबर्समध्ये पास ऑन झाला, म्हणून तो जीन जो आहे त्याच्यामध्ये रॉयल डिसीज असंही नाव त्याचं पडलेलं बघायला मिळतं. आणि तिला जो डिसीज होतो हिमोफिलिया टाईप बी जो आहे तो बघायला मिळाला, म्हणजेच जो फॅक्टर नंबर 9 जो आहे त्याच्यामुळेच हा गंमतीचा भाग आहे. फॅक्टर नंबर 9च्या अब्सेन्समुळे बघायला मिळाला, हा एक गमतीचा भाग, रॉयल डिसीज नाव त्याला पडलं. गमतीचा भाग अजून एक आहे की रॉयल डिसीज व्यतिरिक्त ह्या डिसीजला ख्रिसमस डिसीज असं पण म्हणतात. आता इथे ख्रिसमस जो काही सण आहे त्याचा काही खरं तर विषय नाहीये,
पण विषय जो आहे तो ख्रिसमस नावाच्या एका माणसाचा आहे. स्टीफन ख्रिसमस असं त्याचं खरं तर नाव होतं. आणि स्टीफन ख्रिसमस नावाच्या ह्या माणसामध्ये फॅक्टर नंबर 9 मिसिंग बघायला मिळाला. 1952 साली माझ्या मते हा फॅक्टर जो आहे तो मिसिंग होता. त्याला डायग्नोज केलं गेलं होतं हिमोफिलियापासून. तर लहानपणापासूनच त्याला ब्लिडिंग होत राहायचं, जखमा झालं तर रक्त त्याचं वाहत राहायचं. मग जेव्हा डायग्नोसिस झालं तेव्हा त्याच्यामध्ये कळलं की फॅक्टर नंबर 9 मिसिंग आहे. आणि त्याच्याच नावामुळे फॅक्टर नंबर 9 ला ख्रिसमस फॅक्टर असं देखील म्हणतात. तर बऱ्याच एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारता ख्रिसमस फॅक्टर कोणाला म्हणतात, तर फॅक्टर नंबर 9 लाच ख्रिसमस फॅक्टर म्हटलं गेलंय. आणि त्यामुळे ह्या डिसीजला ख्रिसमस डिसीज असंही म्हणतात. जो हिमोफिलिया टाईप बी आहे, हिमोफिलिया टाईप बी, त्याला ख्रिसमस डिसीज असं देखील म्हणतात. आता हा थोडासा आला हिस्ट्रीचा भाग, थोडा एमसीक्यूचा भाग. आता हा जेनेटिक्सचा थोडासा भाग मी इथे घेऊन येतो की सर मेंडेलियन क्रॉसेसच्या फॉर्म मध्ये मग कशा रीतीने आपला इनहेरिटन्स पॅटर्न बघायला मिळतो, त्यासाठी ही आखणी करून ठेवली आहे. समजा आपण एक मेल आणि फिमेल जो आहे त्यांचा क्रॉस करतो आहे. समजा असं आपण म्हणूया की आपल्याकडे जो मेल आहे तो एक हिमोफिलिक मेल आहे, म्हणजे मेलला हिमोफिलिया झालेला आहे, हिमोफिलिक कंडिशन आहे ही. आणि जी फिमेल आहे ती फिमेल नॉर्मल बघायला मिळते आहे. ओके, नॉर्मल फिमेल आहे, म्हणजे त्या फिमेलला कुठलाही डिसीज नाहीये, ती नॉर्मल ब्लड क्लॉटिंग दाखवते. मग सर ह्यांच्यामध्ये क्रॉस कसा होईल, काय कंडिशन बघायला मिळेल? मग जिनोटाईप काय येईल? हिमोफिलियाचा जिनोटाईप आपल्याला माहितीये, मेलमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असतो आणि त्याच्यापैकी एक्स क्रोमोझोम वरती जीन आहे, तर आपला कॅपिटल स्मॉल एच जो आहे तो बघायला मिळेल हिमोफिलिक कंडिशनसाठी. आणि फिमेल नॉर्मल आहे म्हटल्यावरती एक्स क्रोमोझोम वरती कॅपिटल एच अशी कंडिशन आपण इथे मेन्शन करतो. मग हे जिनोटाईप आले दोघे मेल फिमेलसाठी. मग सर पुढे जाऊन फिनोटाईप गॅमेट्स काय पडतील? मग गॅमेट्स आहे कॅपिटल एक्स स्मॉल एचचा एक गॅमेट बनतोय, वायचा एक गॅमेट बनेल. इकडे कॅपिटल एक्स एच हा एकच गॅमेट बनेल, कारण की दुसरा गॅमेट पण सेमच बनणार आहे. सो दोघंही अलील सारखेच आहे, तर गॅमेट एक लिहिला तरी पण चालेल. मग सर व्हॉट विल बी द रिझल्ट? रिझल्ट काय? F1 जनरेशन काय तयार होते बघा. एक फिमेल येते आहे, कॅपिटल एक्स, एकावरती कॅपिटल एच, एकावरती स्मॉल एच. म्हणजे ही जी फिमेल आली ही कशी आली? ही एक कॅरियर फिमेल जी आहे ती प्रोड्यूस झाली. आणि सर दुसरा रिझल्ट काय आहे? एक्स आणि वाय कंडिशन जेनेटिक्स आणि इथे कॅपिटल एच आला, हा जो आहे तो तुम्हाला बघायला मिळेल नॉर्मल. म्हणजे मेल जो आहे तो नॉर्मल येतो आहे आणि फिमेल जी आहे ती कॅरियर जी आहे ती बघायला मिळते आहे. असं हे दोन रिझल्ट येत आहेत. अत्यंत सोपा सिंपल क्रॉस केला आपण. ओके, तर अशाच बऱ्याच प्रकारचे क्रॉसेस तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता, घरी ट्राय करू शकतात. हवं तर मी एक तुम्हाला होमवर्क देऊन जातो, मान्य आहे युट्यूबचा व्हिडिओ आहे, पण तरी पण एक होमवर्क पर्पजसाठी देऊन जातो. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेवलवरती ट्राय करून बघा की तुम्हाला क्रॉस जमतोय का. तुम्ही याचा हवा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक बेसिकशी आयडिया जी आहे ती येऊन जाईल. सो आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्ही पण तुमच्या लेवलवरती ट्राय करून बघा. मला माहिती तुम्ही सगळेजण हुशार आहात, तेव्हा तुम्ही पटकन कराल. माहिती युट्यूबचा व्हिडिओ आहे, होमवर्क नावाचा प्रकार कसं काय देतात, पण ठीक आहे, प्रॅक्टिससाठी का वेळा आपण देऊन जातो. तर मी तुम्हाला फिनोटाईप देतो, तुम्ही तुमच्या लेवलवरती ट्राय करून बघा. आय नो की तुम्ही हुशार आहात, तुम्हाला 100% जमेल. मेल जो आहे तो तुम्हाला हिमोफिलिक इथे घ्यायचा आहे. मेल हिमोफिलिकच ठेवतोय, फक्त फिमेल जे आहे तो आपण कॅरियर कंडिशनला नेतोय, कारण की मेलमध्ये कॅरियर कंडिशन नसते. तर मेल हिमोफिलिक आणि फिमेल कॅरियर जे आहे ते कन्सिडर करायचे. आणि दोघांचेही जिनोटाइप्स तुम्ही व्हिडिओमध्ये जसे दिले तसे टाकून बघा आणि त्यानुसार क्रॉस करून बघा रिझल्ट काय येतो आहे. तर अशा प्रकारचे क्रॉसेस तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारता, नीट सीईटी मध्ये विचारता, त्याचे रिझल्ट तुम्हाला आणणं गरजेचं आहे, जमले पाहिजे. तर अत्यंत सोपा हा टॉपिक आहे, अत्यंत सिंपल हा टॉपिक आहे. पूर्ण व्हिडिओ अत्यंत शांततेत बघितला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि ह्याची प्रॅक्टिस जरूर करा, तुम्हाला खूप फायदा होईल याचा. ओके, बायोनिक्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्यावर तुम्हाला असेच काहीतरी व्हिडिओज जे आहेत ते बघायला मिळते, ज्याच्यामुळे तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक अत्यंत सिंपल शब्दामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत त्याला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी ते व्हिडिओ तुमच्याकडे लवकरात लवकर घेऊन येईल. बायोनिक्स अकॅडमीचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे, त्यालाही नक्की जाऊन फॉलो करून ठेवा. तिथेही मी रील्स टाकत असतो, त्याच्यावरती तुम्हाला अत्यंत सोप्या आणि शॉर्ट कंटेंटला स्मॉल टाइम मध्ये शॉर्ट कंटेंटला मी आणण्याचा प्रयत्न करत असतो. सो त्याचा तुम्हाला खूप सध्या फायदा होईल. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.